नमस्कार. आजचा विषय आहे शेअर खरेदी कसा करायचा आणि त्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं. तर ट्रायडंट हा शेअर मी आज बाय करत आहे, म्हणजे विकत घेतो आहे. तर त्याची मी सर्व माहिती घेतली आणि त्यानंतर शेअर विकत घेतो आहे. तर प्रथमतः तुम्ही हा शेअर बाय करण्या अगोदर त्याची माहिती घ्यायची. ठीक आहे. आता शेअर विकत घेताना तुमच्याकडे फंड किती अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही ती क्वांटिटी घेऊ शकता. इथे पहा, आता मी साधारणतः 10 ते 12, म्हणजे एक उदाहरण म्हणून हा शेअर तुम्हाला दाखवण्यासाठी विकत घेत आहे. पहा, आता इथे क्वांटिटी अवेलेबल आहे तेवढी तुम्ही टाकू शकता. पैसे तुमच्याकडे जेवढे अवेलेबल आहेत फंड, त्यानंतर बाय केला आहे, विकत घेतला आहे आणि तिथे पोझिशनमध्ये गेलो पाहतो आहे. तर हा शेअर कंप्लीट एक्झिक्यूट झालेला आहे ट्रायडंट. त्यानंतर ट्रायडंटवर पुन्हा क्लिक करायचं आणि खाली जो GTT आहे ना, क्रिएट GTT, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर स्टॉप लॉस आहे त्या ब्रॅकेटमध्ये त्याची प्राईज, आता ह्या शेअरची प्राईज 27 रुपये. तर 27च्या खाली किती गेल्यानंतर हा शेअर विकला गेला पाहिजे, स्टॉप लॉस बोलतो आपण त्याला. 27च्या 23 रुपयाला, 22 रुपयाला, 26 रुपयाला, 25 रुपयाला, अशा प्रकारे तुम्ही तेवढी त्याचा ट्रिगर अमाऊंट टाकू शकता. त्यानंतर टार्गेट, म्हणजे आता 27 रुपये त्याची प्राईज आहे, तो कितीवर गेल्यानंतर टार्गेट पॉईंट टाकला 30 रुपये. म्हणजे मी 30 रुपये हा गेला तर विकला गेला पाहिजे. तर मी 30 रुपये टाकलं. बघा, टार्गेट आणि स्टॉप लॉस याच्यामध्ये टाकला. झेरोदामध्ये एकदम सोपी पद्धत दाखवते याच्यामध्ये. त्यानंतर हा एक्झिक्यूट होतो. नंतर पोझिशनमध्ये चेक करायचं, पुन्हा GTTमध्ये जायचं, चेक करायचं. बघा, मी स्टॉप लॉस 25 रुपयाचा लावला आणि टार्गेट 30 रुपयाचा लावला. म्हणजे 25 रुपयाला गेला तर शेअर ऑटोमॅटिक विकेल लॉसमध्ये, आणि 30 रुपयाला जर माझा शेअर गेला तर तो ऑटोमॅटिक विकेल. असं दोन्ही पण लावून टाकलेलं आहे मी. आता मग ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.